रिद्धपूर येथील विविध मागण्यांच्या संदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री पेयजल योजनेचे काम लगेच सुरू करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने उपोषणकर्त्यांना लेखी दिले। तात्यासाहेब मेश्राम तथा उपोषणकर्त्यांशी सकारात्मक चर्चा केली। यामुळे आगामी उन्हाळ्यात दर्शनार्थी आणि गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता भावे तथा शाखा अभियंता शेळके यांनी हे लेखी आश्वासन दिले। यावेळी सुभाष वानखडे, सुरेश सवई, गजानन पोहोकार, राजेश दरंगे, नितीन वानखडे, गंगा वानखडे, लीलाबाई वानखडे, अंजू मोहोड, संगीता वानखडे, प्रतिभा साबळे, प्रज्ञा वानखडे या उपोषणकर्त्यांनी चर्चेत सहभाग नोंदवला। क्षेत्र रिद्धपूरच्या विकासाच्या संदर्भानं जो यापूर्वी कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्याच्यामध्ये प्रामुख्याने या गावातील रस्ते आणि स्लॅब ड्रेन या कामाशिवाय अनेक कामांचा अंतर्भाव त्याच्यामध्ये करण्यात आला होता। परंतु तरीही त्या आराखड्यामधून अनेक महत्त्वाची कामे, महत्त्वाचे रस्ते हे सुटलेले आहेत। ते सर्व रस्ते जे लोकेशन आम्ही उपोषणाच्या माध्यमातून देत आहोत, त्या सर्व लोकेशन्सवरती आणि त्या व्यतिरिक्तही काही लोकेशन सुटले आमच्याकडून, तेही रस्ते सगळ्या रस्त्याचे निर्माण आणि नाल्याचे निर्माण हे प्रामुख्याने करण्यात यावं। कारण या गावामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये मंदिरे आहेत आणि दर्शनार्थींना प्रत्येक रस्त्यावरून जावं लागतं। त्यामुळं त्या प्रत्येकच रस्त्याचं काँक्रिटीकरण होणं आवश्यक आहे आणि गावातील पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीनं नाल्यांचं कामसुद्धा होणं महत्त्वाचं आहे। इजाज खान, विदर्भ न्यूज, रिद्धपूर।